बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सर्वत्रच खळबळ उडाली। त्याचं कारणही तसंच आहे। संतोष देशमुख यांची अगदी निर्घृणपणे हत्या करण्यात आली आणि त्याला राजकीय आणि सामाजिक रंग आहे। सामाजिक वर्चस्वाच्या लढाईतून ही हत्या झाली असावी असा संशय आहे। यामागे मोठं कटकारस्थान आहे। 9 डिसेंबर 2024 सोमवारी संध्याकाळी 4 वाजता संतोष देशमुख हे त्यांच्या आत्याच्या मुलासोबत केजकडून मस्साजोगकडे येत होते। गाडीत देशमुख डाव्या बाजूला बसले होते तर आत्याचा मुलगा गाडी चालवत होता। या रस्त्यात एक टोल नाका आहे पण तो अद्याप बंद आहे। टोल नाक्याजवळ एक गाडी संतोष देशमुख यांच्या गाडीच्या पुढे आली आणि दुसरी गाडी संतोष देशमुख यांच्या गाडीच्या मागे होती। गाडीतून 6 जण उतरले आणि हॉकी स्टिक, कोयते, लोखंडी रॉड आणि काठ्यांनी देशमुखांना धमकावलं। देशमुखांच्या आत्याचा मुलगा ज्या जागेवरती बसला होता तिथे एकानं मोठा दगड मारला। संपूर्ण गाडी फोडण्यात आली। संतोष देशमुखांना बाहेर काढलं, मारलं आणि लगेचच आरोपींनी देशमुखांना त्यांच्या गाडीत नेलं। तिथून देशमुखांच्या आत्याचा मुलगा पोलीस स्टेशनला गेला तक्रार नोंदवण्यासाठी। तक्रार नोंदवण्यात दिरंगाई करण्यात आली। आधी 40 मिनिटांपर्यंत थांबवण्यात आलं आणि त्यानंतर 3 तास झाले तरी तक्रार नोंदवली गेली नाही, असा आरोप आमदार सुरेश धस यांनी केलाय। बीड जिल्ह्यात सतत मराठा आणि वंजारी या समाजात वर्चस्वाची लढाई सुरू असते। संतोष देशमुख हे मराठा समाजाचे आहेत, वाल्मिक कराड हे वंजारी समाजाचे आहेत। वाल्मिक कराड हे धनंजय मुंडेंचा उजवा हात असल्याचं सांगितलं जातं। धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हे वंजारी समाजाचे आहेत, त्यामुळे धनंजय मुंडे यांचं राजकीय खच्चीकरण कसं होईल यासाठी बीडमधील मराठा राजकीय ताकद कामाला लागली असा अंदाज आहे। विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी असा दावा केला की धनंजय मुंडेंचा राजीनामा घेऊन त्या जागी छगन भुजबळ यांना मंत्रिपद दिलं जाणार, पण तसं काही दिसत नाहीये, कारण धनंजय मुंडे हे अजित पवार यांच्या गटाचे आहेत। आता स्वतःच्या पक्षातला माणसाचा काटा अजित पवार का काढतील, तर त्यामागचं कारण म्हणजे अजित पवारांचा ओबीसी नेत्यांना बाजूला सारण्याचा दिसत असलेला पॅटर्न। अजितदादांनी छगन भुजबळांना मंत्रिपद दिलं नाही, यावरून छगन भुजबळ नाराज झाले। तरी सुद्धा भुजबळांच्या पक्ष सोडून जाण्याच्या इशाऱ्याला अजित पवार काही बळी पडलेले नाही। तर दुसरीकडे धनंजय मुंडेंबाबत अशीच खेळी अजितदादा खेळतायत असा आरोप होतोय, कारण धनंजय मुंडेंकडे ओबीसी आणि विशेष करून वंजारी समाजाचं नेतृत्व म्हणून पाहिलं जातं। अशा वेळी धनंजय मुंडेंची पक्षात वाढती कमान राहिली तर पुढे जाऊन अजित पवारांना हीच गोष्ट डोकेदुखी करणारी ठरू शकते असं बोललं जातं। हे स्पष्ट करणारं आणखीन एक उदाहरण द्यायचं झालं तर अजितदादांनी संतोष देशमुख यांच्या घरी जाऊन भेट दिली। खरं तर अजितदादा हे राज्याचे अर्थमंत्री, पण दादांनी मस्साजोगमध्ये जात या घटनेचा जो कोणी मास्टरमाइंड आहे तो शोधला जाईल असं आश्वासन दिलं आणि देशमुख कुटुंबियांना हे आश्वासन दिल्यानंतर या घटनेचा मास्टरमाइंड मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराड आहेत असा आरोप होतोय। त्यामुळे दादांच्या विधानावरून दादांनी अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडेंना इशाराच दिला असं म्हटलं जातं। त्यात बीडमध्ये अजितदादांच्या नेत्याचा एक गट धनंजय मुंडेंविरोधात चांगलाच आक्रमक झालाय। एकूणच सांगायचं झालं तर अजितदादांना ना धनंजय मुंडे हवेत ना छगन भुजबळ हवेत, तर धनंजय मुंडेंचं मंत्रिपद छगन भुजबळ यांना मिळेल यावर सध्या तरी प्रश्नचिन्ह आहे। बाकी तुम्हाला काय वाटतं, धनंजय मुंडेंचं मंत्रिपद भुजबळांना मिळावं का? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।